अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी मानवी हक्क अभियानाचा जळकोटात चक्काजाम रास्ता रोको आंदोलन। मानवी हक्क अभियानासोबत विविध सामाजिक संघटनेचाही सहभाग। नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। लातूरमधील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेल्या बालिकेच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील महात्मा फुले चौक जाम रोडवर यासंबंधीच्या मागणीकरिता सनदशीर मार्गाने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व मानवी हक्क अभियानाचे जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश तोगरे यांनी केले। या आंदोलनात विविध सामाजिक संघटनेनेही सहभाग घेतले होते। अनुष्का ही एका आईवडिलांची लेक नव्हती, तर ती भारताची लेक होती। हा खून भारताच्या लेकीचा खून आहे, अशी प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानाने यावेळी दिली। आम्ही संविधानाचा सन्मान करणारी माणसं आहोत, म्हणून आम्ही रीतसर न्याय मागणी करीत असून अशा घटनांना रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी ही घटना घडली असून आई वडिलांच्या परवानगीशिवाय मुलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी का हलविण्यात आला, असा सवालही यावेळी करण्यात आला। मुलीच्या अंगावर जखमा होत्या असे सांगण्यात येत असून या विद्यालयात यापूर्वीही असे प्रकार घडल्याची माहिती मिळून आली आहे। गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या इतरही लोकांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कार्यवाही करण्यात यावी। सदरचे प्रकरण जलदगती न्यायालयात जलद सुनावणी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। या पीडित कुटुंबियांना केंद्र सरकारकडून 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, इत्यादी मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत। हे आंदोलन मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, जिल्हा सचिव मारुती गुंडिले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। तर या आंदोलनात जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश तोगरे, कार्याध्यक्ष मारुती नामवड, संग्राम नामवड, संतोष भट्टवाड, प्रतीक गायकवाड, बालाजी कोकणे, सतीश नामवड, सतीश वाघमारे, शिवाजी करंजीकर, संग्राम शिंदगीकर, पंडित सूर्यवंशी, विनोद वाघमारे, प्रवीण चव्हाण, उद्धव गायकवाड, दत्ता वाघमारे, संदीप गोरेवार, सिद्धू गोंठे, तातीराव वाघमारे, गणेश तोगरे, राम मोरे, हरिचंद्र मोरे, किरण तोगरे, चंदू तोगरे, अजित तोगरे, उदगीर तालुकाध्यक्ष काशीनाथ कांबळे, रविकांत सूर्यवंशी, ऋषिकेश जाधव, अनिल घोडके, प्रकाश वाघमारे, विकास वाघमारे, राम नामवाड, भाऊराव कांबळे, गोविंद शिंदे, प्रल्हाद थोरे इत्यादीसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या आंदोलनास पोलीस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त देऊन सहकार्य केल्याबाबत मानवी हक्क अभियानाचे जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश तोगरे यांनी आभार व्यक्त केले। प्रशासनाचं करायचं काय? अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे। जे अत्याचार करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधातले आम्ही नाही, त्यांच्या मानसिकतेच्या विरोधातले आम्ही आहोत। आम्ही अत्याचारी मानसिकता बदलण्यासाठीचं कार्य करणारी आम्ही माणसं आहोत। आजही आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवलेला आहे, न्यायावर आमचा विश्वास आहे। आमच्या हजारो मुली, हजारो महिला बळी जात आहेत, त्यांच्या अन्याय। अनुष्काचा खून झाला हे स्पष्टच आहे, इथं जे मान्यवरांनी मांडणी केली आहे स्पष्ट आहे, बरोबर आहे ते। कारण आई वडील पोहोचण्याच्या अगोदर मुलीचा मृतदेह हलवला जातो, रक्ताच्या नातेवाईकाशिवाय मृतदेह जागेवर हलवता येत नाही। रक्ताच्या नातेवाईक येईपर्यंत हिने थांबले नाहीत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे टॉवेलला फाशी बसत नाही, हे काहीतरी गंभीर षडयंत्र आहे। आणि अशा पद्धतीने जर असं होत असेल तर आम्हाला बाबासाहेबांना माफी मागावं लागेल आणि म्हणावं लागेल, बाबा तुमच्या संविधानावर आम्ही विश्वास ठेवून चाललोय, तरी आमचे लेकरं मरतायत, आमचा नाईलाज होईल। तरी पण आम्ही भारतीय राज्यघटनेचा सन्मान करणारी माणसं आहोत, म्हणून आणखी बी आम्ही थांबतोय आणि या राज्य सरकारला विनंती करतोय की अशा घटना रोखण्यासाठी काही करता येईल का, अशा
राज्य सरकारनं प्रयत्न करावे. आज एक अनुष्का एका मुलीचा खून नाही तर भारताच्या नीतीचा खून झालेला आहे आणि त्या भावना प्रकट करण्यासाठी आपण आलो. आम्ही फक्त भावना व्यक्त करू शकतो कारण संविधानानं आम्हाला जेवढा अधिकार दिला आहे त्या अधिकारापुरताच आम्ही मागणी करू शकतो आणि आमच्या भावना प्रकट करू शकतो. रोष आम्ही संविधानिक मार्गानेच आम्ही रोष समोर आणू शकतो. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हो, ही लढाई पुढे चालूच राहिली पाहिजे. अनुष्काला न्याय मिळेपर्यंत लढाई चालूच राहिली पाहिजे. अनुष्कासारख्या अनेक विद्यार्थिनी अनेक महिलांचा खून झालेला आहे, अनेकांचे गळे दाबले गेलेले आहेत, अनेकांवर अन्याय झालेला आहे. त्यांच्या न्यायासाठी आमची ही लढाई चालूच राहिली पाहिजे. अनुष्का तिथं जमलेला प्रत्येक भाऊ तुझ्या न्यायासाठी आलेला आहे. तुझ्यासारख्या जे बहिणी आहेत जे पुढे त्यांच्यावर अन्याय होऊ नये याच्यासाठी इथे आलेले आहेत. तू काळजी करू नको बाय. मानवी हक्क अभियान जागा झालंय. आता कोणतीही महिला अन्यायग्रस्त असणार नाही. कोणत्याही मुलीवर कोणत्याही मुलीच्या आई वडिलावर कुणाही भावावर आता अत्याचार होणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये मानवी हक्क अभियान आता जागा झालेलं आहे. तर मित्र हो, ही लढाई अनुष्काच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून प्रशासन काय करतं याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला ही लढाई आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. मी एवढं बोलून नाही माझे बॅनर घेऊ द्या थोडं मागं बॅनर पाठी मागे घेऊ द्या तिचा घात आहे का अपघात आहे हेही आणखी प्रशासनाला समजलेलं नाही. त्यांनी जर नाव सांगितलं दोषी असणाऱ्याचं तर त्याच्यावर दाखल होईल. जे संबंधाने त्यांचा बनाव जे केलेला आहे ना दादा त्यांनी त्याच्यावर ठामच आहे. पोलिसांचं काय म्हणत नाही. पोलीस काय म्हणते आमचं काम आम्ही सध्या आमचं चालू कुठल्याही ग्रामीण मध्ये काय शिवाजी MIDC आणि जरा ते चौकशीलाच बोलवलं. इथं आपला समाज किती आहे? दादा मी इथं समाज किती घर 20 घर आहेत. हा? 20 आहेत. 20 घर आहे. म्हणजे त्यांचं कशामुळे झालं आणि त्यांनी PM मध्ये काही निष्पन्न झाले याच्यामध्ये नाही इथं या गावामध्ये काही असं वोट वगैरे कुठे आहे ना? पीएमचे रिपोर्ट माझ्याकडे आपले सगळे जबाबदार समाजाचे व्यक्ती होते. मग पीएमचा रिपोर्ट संशयास्पद का वाटतो नेमका? जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.